शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी रोशन आरकर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी बंधूंनो, जसं की आपण आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसविण्याचा जो ब्लॉग जो व्हिडिओ त्या ठिकाणी इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेळ्या मेंढऱ्या कशा पद्धतीने बसवल्या गेल्या पाहिजे व शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचे काय गुणकारी फायदे आहेत हे संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये ते पाहिली होती। आता आपण त्या शेतामध्ये नांगरडीच्या सहाय्याने ते जे पूर्ण शेणखत आहे आणि आपलं शेणखत कशा पद्धतीने रंगला आहे ते पहा। आता हे जे आहे हे पूर्ण शेळ्या मेंढऱ्यांचं शेणखत आहे, हे पूर्ण जे आहे ते शेणखत आहे। आपण जर पावसावर असाल म्हणजे 1 इंचही जागा पूर्ण शेतामध्ये अशी नाही की 1 इंचही जागा अशी नाही की ज्यामध्ये शेळ्या मेंढऱ्यांचं जे मेंढऱ्या बसवल्या होत्या त्यांचं शेणखत आहे ते लागलं नाही आहे। आता हे अशा पद्धतीनं शेणखत आपल्याला कोणचंही शेणखत टाकलं तर अशा पद्धतीनं पसरत नाही आहे। आपण जर विकत घेऊन जर टाकलं तर एवढा जास्त खर्च आपल्याला विकत घेताना लागते। त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये मेंढऱ्या बसविणे। आता आपण त्याच शेतामध्ये त्या ठिकाणी नांगरडी घेत आहे। आता नांगरडीचे काय फायदे आहेत, मला आपल्या ज्या मागच्या व्हिडिओमध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचे काय फायदे हा जो व्लॉग आपण केला होता त्यामध्ये मला इथून त्या ठिकाणी शेतकरी आहेत आपल्याला कमेंट केली वा शेत आपलं कळक येते का, शेत त्या ठिकाणी कळं येऊन किस्त करायला भर जाते। तर संपूर्ण शेत आहे ते पूर्णपणे नांगरून आपण घेत आहे। आपण जर पाहिलं नरम शेत आलेलं आहे, कुठंच काही कळक नाही काही नाही। आणि याचा दुसरा विशेष फायदा असा आहे की हे जे संपूर्ण शेणखत आहे हे आता जमिनीखाली त्या ठिकाणी जात आहे। म्हणजे एवढे जबरदस्त फायदे त्या ठिकाणी आपण नांगरटी मारून सुद्धा आपल्या याचे घेत आहे। आता मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं आपलं जे शेणखत आहे ते आतमध्ये दाबल्या जाते। कारण पावसामध्ये जेव्हा पाऊस त्या ठिकाणी येते, आता हे तसं पाऊस संपूर्ण लेंड्या जे आहे जे खत आहे ते आतमध्ये गेलेलं आहे। तर हे अशा नांगरटी मारून आपण आपलं शेताची चांगल्या पद्धतीनं मशागतसुद्धा करू शकता आणि जे शेणखत आहे ते पूर्णपणे जमिनीमध्ये काढू शकता। आता हे पूर्ण शेणखत आहे, आता हे पूर्ण शेणखत आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिक्स होत आहे। इथं पूर्णपणे शेणखत आपलं त्या ठिकाणी दिसत होतं, परंतु त्या ठिकाणी पलटीमुळे त्याला पूर्णपणे जमिनीमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे। तर आपण नांगरटीसुद्धा मारू शकता किंवा शक्यतो आपण ज्या शेतामध्ये शेळ्या किंवा मेंढऱ्या बसविल्या आहे त्या शेतामध्ये आपण नांगरटी शक्यतो मारा। कारण जास्त जर प्रमाणात पाऊस झाला तर शेळ्या मेंढऱ्याचं शेणखत आहे हे वरती तरंगते आणि तरंगत गेल्यामुळे ते वाहून जायची किंवा इतर शेतामध्ये जायची जी आहे ते भीती असते। आणि नांगरटी मारल्याने एक तर काय होते की आपलं जे काही शेत कडक आलं असेल, शेत तर कडक येत नाही शेळ्या मेंढऱ्या त्या ठिकाणी आपण जेव्हा बसवतो। कारण आता जर आपण इथं पाहू शकता तर खूप चांगल्या पद्धतीनं मिक्स म्हणजे शेत आपलं जे आहे ते नांगरून जे आहे ते होत आहे। आणि दुसरी बाजू विषय असा आहे की नांगरटी मारल्यामुळे आपल्या शेतात तण कमी होते। कारण जे तण आहे त्या तणाची उलटापालट होऊन त्या ठिकाणी तण नियंत्रणसुद्धा होते। तिसरा फायदा असा आहे की जे शेळ्या मेंढऱ्याचं शेणखत आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी शेळ्या मेंढऱ्या बसवल्या इथं पोषक संपूर्णपणे शेणखत आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल। हे शेणखत जमिनीमध्ये मिक्स होऊन त्या ठिकाणी पुढच्या 3-4 वर्षापर्यंत याचा फायदा जो आहे तो आपल्याला आपल्या शेतामध्ये तो होणार आहे। एवढे चांगल्या पद्धतीनं गुणकारी फायदे आपल्याला शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचे आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी नांगरटी केल्याने सुद्धा आहेत। आता इथं आपण साधी नांगरटी घेत आहे। आपण पलटीफाळ आपल्याजवळ असेल तर पलटीफाळची नांगरटीसुद्धा घेऊ शकता किंवा साधी नांगरटी असेल तर साध्या नांगरटीसुद्धा आपण आपलं शेत जे आहे ते नांगरू शकता, काही हरकत नाही। परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे। आपण एक रात्र का होणं या उन्हाळ्यामध्ये मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एक रात्र का होईना पण आपल्या शेतामध्ये आपण शेळ्या मेंढऱ्या जे आहेत ते बसवा आणि स्वतः रिझल्ट हा आपला खरीप हंगाम असो किंवा इतर 2-3 वर्ष जे आहे तो आपण डोळ्यानं आपल्याला तो रिझल्ट जो आहे शेळ्या मेंढऱ्या बसवण्याचा तो आपल्याला दिसेल। म्हणून आपल्याला जर काही वाटत नसेल तर एक रात्र का होईना या उन्हाळ्यात आपण आपल्या शेतामध्ये मेंढऱ्या जे आहेत ते एक रात्र बसवा, रिझल्ट स्वतः आपल्याला दिसून येईल। आता अशा पद्धतीनं नांगरटी आपण ज्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या आपल्या बसवल्या होत्या कारण त्या शेतामध्ये नांगरटी जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी करून घेत आहे। शेतकरी बंधूंनो, शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण अवश्य पाहावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याने आपल्या व्हिडिओवर कमेंट केली किंवा
तण जे गवत जे आहे ते गवत जास्त प्रमाणात निघते. तर हे एक बाजू जी आहे ते खरी आहे की तण जे आहे, ज्या वर्षी आपण शेळ्या मेंढऱ्या आपल्या शेतामध्ये बसवतो त्या वर्षी थोडंफार तण जे आहे ते तण होते, परंतु तणाला नियंत्रण करण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे आहेत. आपण डवरणी करू शकतो, खुरपणी करू शकतो, निंदण करू शकतो, वही मारू शकतो, वेळ पडल्यास तणनाशकसुद्धा मारू शकतो. परंतु हे झाले आपण तण नियंत्रणाचे जे कशा पद्धतीने करू शकतो. परंतु शेणखत टाकण्याचा जबरदस्त पर्याय, हा जास्त पर्याय जे आहेत ते आपल्याकडे नाही आहेत. आपण विकत घेऊन शेणखत जर टाकलं तर शेतकरी अगोदरच त्या ठिकाणी शेतकऱ्याला आपल्याला पैसे जे आहेत ते कमी असतात, म्हणून आपल्याला आर्थिक बजेटही त्या ठिकाणी पाहावे लागते. आणि त्याला उत्तम पर्याय आहे हे शेळ्या मेंढऱ्या बसविणे. खूप जबरदस्त फायदा मेंढऱ्या बसवल्याने आपल्या शेतामध्ये होतो. आपल्याला स्वतः जर रिझल्ट पाहायचा असेल, मी आवर्जून आपल्याला सांगत आहे की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे की आपल्याला जर रिझल्ट पाहायचा असेल शेळ्या मेंढऱ्या खतांचा, तर एकतर आपल्या शेतामध्ये आपण 1-2 रात्र यावर्षी या उन्हाळ्यामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसून पहा. स्वतः आपल्याला रिझल्ट जो आहे तो येणार आहे. आणि पुढच्या वर्षी स्वतः कोणालाही न विचारता आपण स्वतः आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढऱ्या बसवसाल. तर हे झालं आपला या व्हिडिओमध्ये आपण जे नांगरटीचा विषय जो होता, नांगरटी आपण त्या ठिकाणी करत आहे आपल्या ज्या शेतामध्ये आपण शेळ्या मेंढऱ्या बसवल्या होत्या. आणि काही शेत आपलं कडक आलेलं नाही, चांगल्या पद्धत नरम जे आहे ते शेत आलेलं आहे. नांगरटीसुद्धा आपली चांगली खोलवर जे आहे ते त्या ठिकाणी होत आहे. शेतकरी हितार्थ खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, आपण ते अवश्य पाहावे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका चांगल्या नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.